ठिकाणचे निकाल होल्डवरती आहेत. या 24 ठिकाणच्या निकालांकरता 264 ठिकाणचे निकाल थांबवणं, त्याकरता इतकी मोठी यंत्रणा नाही, वेठीला 24 धरणं. ठिकाणचे निकाल मला तुम्ही होल्डवर सांगा, असते तर एक गोष्ट आता जो वेगळी, पण निवडणूक मतदान होल्डवर आहे ना. फक्त बघा, मतमोजणी नाही होल्डवर आहे, उद्या मतदान पण एका होल्डवर आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती या विषयामध्ये निर्माण झाली. उद्या मतपेट्या तिथं काही धोका निर्माण झाला आणि काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्या निर्माण झाली तर निवडणूक अधिकारी तो घरी जाईल ना. आणि माझं स्पष्ट मत असं आहे, म्हणजे हे माझ्या पक्षासाठीच मी भांडतो असं नाही, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये सनदशीर पद्धतीनं ठीक आहे. याच मुद्द्यावर बोलूयात ना आपण. अखिलजी फक्त थोडक्यात सांग, हा मुद्दा पूर्ण करूयात ना आपण, की परिणाम झाला असता की नसता हा मुद्दा आपण पूर्ण करूयात. अजितजी हा मुद्दा पूर्ण करूयात ना. अखिलजी बोला. फक्त मला इतकंच विचारायचं आहे, काय आहे, अजितजींचा अभ्यास खूप गहन आहे या विषयावर. त्यांनी जर आता मला आणि महाराष्ट्राला माहिती दिली तर आमच्या ज्ञानात थोडं भर पडेल. जर लोकसभेची निवडणूक वेगवेगळ्या टप्प्यात होते तेव्हा निवडणुकीची काउंटिंग ही त्या टप्प्याप्रमाणे होते की एकत्र होते, याचं उत्तर जरा अजितजींनी द्यावं. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग तिकडे देखील तुम्ही अशाच प्रकारचं सांगणार का की एकत्र करा सगळी काउंटिंग, म्हणजे वेगवेगळं करा, जशी जशी निवडणूक झाली यंत्रणेवर तणाव येणार. की त्याला आपला विरोध करायचा, म्हणजे आता हे घडलंय. मग विरोध कुठे गेला, तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही निवडणूक आयोगाला हे कुभांड रचलंय, हा जो सगळा निर्णय आलेला आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. हा तुम्ही न्यायालयाला मॅनेज केलंय का, तुम्ही निवडणूक आयोगाला मॅनेज केलंय का, मला संशय येतो याचा. मी असं बोललं पाहिजे आता, म्हणजे भारतीय जनता पक्षाने एखादी भूमिका अखिलजी आणि अजित